तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या एडिटिंग फॅमिलीकडून श्री राम जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की आजची डिझाईन आपण कशावर क्रिएट केलेली आहे. तर मित्रांनो, हा जो काय असेल तर आपला पहिला व्हिडिओ आहे आणि त्यानंतर अजून 1 ते 2 व्हिडिओज मी या ठिकाणी संध्याकाळी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर थोडंसं आपल्या ऑफिसचं जे काही काम असेल तर ते काम चालू आहे आणि सोबतच जे काही ऑर्डर्स असतील ते सुद्धा ऑर्डर्स चालू आहे. तर त्याच्यामुळे थोडंसं जे काही असेल तर वेळ मला या ठिकाणी लागतोय. तर जे काही मटेरियल वगैरे दिलं असेल तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते सर्व गोष्टी डाउनलोड वगैरे करू शकता. आणि सोबतच महत्त्वाचा विषय ते म्हणजे जर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर नक्की इंस्टाग्रामला फॉलो करा. कारण आता तुमचा भाऊ जो काय असेल तर नवीन जे काही ऑफलाईन स्टोअर असेल तर ते या ठिकाणी चालू करतोय. तर त्याचं जे काही म्हणजे जागेचं जो काही ॲग्रीमेंट वगैरे असेल तर ते करून आपण जी काही पूजा असेल तर ती या ठिकाणी क्रिएट केलेली होती. आणि त्याच्यानंतर जे काही काम असेल तर ते काम आपण या ठिकाणी चालू केलेलं आहे. तर जे काही जर्नी असेल तर ते या ठिकाणी मी शेअर करतोय. तर वेळ जास्त मिळत नाही व्हिडिओ करण्यासाठी, पण 1-2 दिवसाच्या नंतर अपडेट देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतोय. तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी जाऊ शकता आणि अशा पद्धतीचे जे काही रील्स वगैरे असेल तर या ठिकाणी चेकआउट करू शकता. सोबतच आजची जी काही डिझाईन असेल याच्यामध्ये जर काही तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे वाटला असेल तर ती सुद्धा तुम्ही मला इंस्टाग्रामलाच या ठिकाणी शेअर करू शकता. बाकी मित्रांनो, आपलं आजचं जे काही मटेरियल असेल तर ते मटेरियल पाहण्यासाठी आपण चाललो फोल्डरमध्ये. तर फोल्डरमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता रामनवमी अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला फोल्डरचं नाव दिलेलं असेल. तर याच्या पुढे मी या ठिकाणी 01 असं लावायचं राहिलेलं आहे. तर ते मी 01 करून तुम्हाला या ठिकाणी फोल्डर देऊन टाकेल. या फोल्डरमध्ये जेमतेम आपण या ठिकाणी 10 PNG आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे काय असेल तुम्हाला अशा पद्धतीचं नॉर्मल जे काही बॅकग्राऊंड असेल ते नॉर्मल बॅकग्राऊंड दिलं आहे. जेणेकरून ही डिझाईन झाल्याच्या नंतर तुम्हाला जर हे बॅकग्राऊंड दुसरं कुठे यूज करायचं असेल तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने यूज करू शकता. त्याच्यासोबतच तुम्हाला अजून एक या ठिकाणी मी बॅकग्राऊंड दिलेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे वालं. तर याच्यामध्ये जो काही टेक्स्ट असेल तर बॅकग्राऊंडला आपण श्री रामनवमी अशा पद्धतीचा जो काही टेक्स्ट असेल हा टेक्स्ट आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. त्याच्यामुळे याचे काही बॅकग्राऊंड असेल तर अजून थोडंसं या ठिकाणी भारी वाटतं. याच्यासोबतच आपण या ठिकाणी अशा पद्धतीचं मॉडेलचं नाव, त्याच्यानंतर जे काही आपला मेन टेक्स्ट असेल ते, त्याच्यानंतर लोगो, त्याच्यानंतर हे असं बघायचं बॅकग्राऊंड, नेम प्लेट, मॉडेल, त्याच्यानंतर हा जो काही टेक्स्ट असेल हा टेक्स्ट, अशा पद्धतीच्या सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि जे काही आपल्या डिझाईनचं फायनल आउटपुट असेल ते तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. तर अशा पद्धतीची जी काही शेवटची आपली डिझाईन असेल तर ते अशा पद्धतीची या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तर सेम डिझाईन कशी क्रिएट करायची काय नाही त्याच्या संबंधीची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ या ठिकाणी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. कारण मी जे काही तुम्हाला साईज सांगेल तर त्या साईजमध्ये सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सेटअप करायच्या आहेत. ओके, तर आता आपण जाऊयात पिक्सेल लॅबमध्ये. हे सिम्पली जे काही पिक्सेल लॅब असेल ते या ठिकाणी ओपन केलेलं आहे. ओपन केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता सेम तुमच्याकडे सुद्धा अशाच पद्धतीचा इंटरफेस या ठिकाणी आला असेल. तर जे काही न्यू टेक्स्ट असेल तर हे या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिले डिलीट करायचं. डिलीट केल्याच्या नंतर 3 डॉटवर क्लिक करून इमेज साईजवर यायचे आणि या ठिकाणी जे काही हाईट असेल जी विड्थ असेल ही 5000 ठेवायची आणि जी हाईट असेल ही 6000 ठेवायचे. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धत दिसेल. त्याच्यानंतर इथं चौकोनवर क्लिक करायचं, कलर्समध्ये यायचं आणि पांढरा रंग या ठिकाणी सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर प्लसच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला पुन्हा एकदा फ्रॉम गॅलरीवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने जे काही फोल्डर असेल तर ते फोल्डर आपल्याला या ठिकाणी काय करायचं सिलेक्ट करून घ्यायचे. ओके, मी या ठिकाणी फोल्डर सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर हे जे काही बॅकग्राऊंड दिलं असेल तुम्हाला ते बॅकग्राऊंड घ्यायचे. सेटिंगच्या ऑप्शनवर यायचे, रिलेटिव्ह साईज या ठिकाणी क्लिक करून अशा पद्धतीने 100% करा आणि पुन्हा ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लॉक करायची आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा ब्राउजच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि तुम्हाला या ठिकाणी जे काही नेम प्लेट वगैरे दिली असेल ती नेम प्लेट तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ॲड करा. त्याच्यानंतर हे सुद्धा गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लॉक करायची आहे. त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी क्लिक करा आणि त्याच्यानंतर हा जो का श्रीरामांचा मी PNG तुम्हाला दिला असेल तर हा PNG तुम्हाला घ्यायचा आहे. रिलेटिव्ह साईज 100% करायचे आहे आणि अशा पद्धतीने हा जो काही PNG असेल तर हा आपल्याला या ठिकाणी सेट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी गॅलरीवर क्लिक करा. अशा पद्धतीने ब्राउजमध्ये यायचं आहे आणि हा जो काही तुमचा मॉडेल वगैरे असेल तर त्याचा जो काही फोटो असेल हा फोटो तुम्हाला या ठिकाणी ॲडजस्ट करून घ्यायचा आहे काहीसा अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करायचे. या ठिकाणी शेप्स आलेले आहेत तर हा या ठिकाणी मी डिलीट करतो आणि अशा पद्धतीने ते यायचे. पुन्हा एकदा या ठिकाणी क्लिक करा. त्याच्यानंतर हा जो काही या ठिकाणी तुमचं मॉडेलचं नाव वगैरे दिलं असेल तरी नाव तुम्ही या ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकता. पुन्हा एकदा रिलेटिव्ह साईज 100% आणि हा सुद्धा PNG या ठिकाणी लॉक करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी क्लिक करा आणि आता या ठिकाणी आपला जो काही मेन टेक्स्ट असेल म्हणजे श्री रामनवमीचा आपण जो काही टेक्स्ट या ठिकाणी दिला असेल तर हा टेक्स्ट तुम्हाला घ्यायचा आहे. येथे यायचे, रिलेटिव्ह साईजवर क्लिक करायचे आणि 100% करून अशा पद्धतीनं तुम्ही ही गोष्ट या ठिकाणी लॉक करू शकता. पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचे, ब्राउजच्या ऑप्शन यायचे आणि या ठिकाणी मी एक छोटंसं तुम्हाला मेसेज टाईप या ठिकाणी टेक्स्ट दिला असेल तर हा टेक्स्ट तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्हाला 100% करून घ्यायचा. त्याच्यानंतर पुन्हा एकदा इथं क्लिक करायचं, या ठिकाणी यायचं आहे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला जे काही आपला लोगो वगैरे असेल शेवटचा तर तुम्हाला तो लोगो या ठिकाणी प्लेस करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही डेट PNG वगैरे जी काही असेल तर ती या ठिकाणी यूज करू शकता किंवा अजून दुसरी जर काही गोष्ट तुम्हाला वापर करायची असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा चेंजेस याच्यामध्ये करू शकता. बाकी मित्रांनो, जी काही डिझाईन असेल तर डिझाईन आता तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी फायनली झालेली आहे. तर जे काही PNGs यूज केले असतील ते मी तुमच्या पुढेच या ठिकाणी यूज केलेले आहेत आणि या सर्व PNGची जी काही झिप फाईल असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि जो काही प्रोजेक्ट असेल तो सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. आणि राहिला विषय पासवर्डचा, जो काही पासवर्ड असेल तो सुद्धा तुम्हाला
कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्हाला कमेंट सेक्शन जे काय असेल ते ओपन करायचं आहे. त्या ठिकाणी मी एक जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देणारी एक कमेंट केली असेल, तर ती कमेंट तुम्हाला ओपन करायची आहे. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्याच्या नंतर 4 अंकाचा जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. बस तोच पासवर्ड घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमची जी काही PNG फाईल आणि सोबतच PL फाईल असेल, दोन्ही फाईल्स तुम्ही त्याच्या मार्फत या ठिकाणी ओपन करू शकता. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये थांबूयात. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.